उद्धव ठाकरे आज सांगली आणि कोल्हापूरच्या दौऱ्यावर असणार आहेत। उद्धव ठाकरे आज कोल्हापुरामध्ये शाहू महाराज यांची देखील भेट घेणार आहेत। कोल्हापूरमध्ये शाहू महाराज महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार आहेत। काँग्रेसच्या चिन्हावर ते निवडणूक लढवणार आहेत आणि दरम्यान संध्याकाळी 5 वाजता उद्धव ठाकरे यांची मिरजमध्ये जाहीर सभा देखील पार पडणार आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी भूषण पाटील सध्या आपल्यासोबत आहेत। भूषण, कोल्हापूरमध्ये शाहू महाराजांची भेट, त्याचबरोबर मिरजमध्ये उद्धव ठाकरे यांची आज जाहीर सभा। नक्कीच सागर, महाविकास आघाडीमध्ये सांगलीच्या जागेचा तिढा कायम असतानाच आज उद्धव ठाकरे कोल्हापूर आणि सांगलीचा दौरा करतायत। साधारणतः 3च्या सुमारास त्यांचं कोल्हापूर विमानतळावर आगमन होईल आणि त्यानंतर ते थेट कोल्हापूरचे महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार शाहू छत्रपती यांच्या न्यू पॅलेस या निवासस्थानी भेट देतील आणि त्या ठिकाणी काही चर्चा देखील त्यांच्यासोबत होणार आहेत। संजय राऊत देखील यावेळी उपस्थित असणार आहेत। त्याबरोबर कोल्हापुरातील काही स्थानिक पदाधिकारी देखील या चर्चेदरम्यान उपस्थित असणार आहेत आणि या शाहू महाराज यांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे थेट सांगलीकडे रवाना होतील। सांगलीमध्ये वसंतदादा पाटील यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करून ते मिरज इथल्या सभेसाठी रवाना होणार आहेत। एका बाजूला सांगलीच्या जागेसाठी विशाल पाटील आणि चंद्रहार पाटील यांच्यामध्ये रस्सीखेच सुरू आहे। आपण बघतोय गेल्या 2 दिवसापासून महाविकास आघाडीमध्ये आरोप प्रत्यारोप देखील या सगळ्या जागेवरून होताना पाहायला मिळत आहेत। आघाडीचे संबंध कुठे ताणले जात आहेत की काय, अशा पद्धतीची परिस्थिती या सगळ्या सांगलीच्या जागेवरून निर्माण झालेली असतानाच उद्धव ठाकरे आज मिरजमध्ये येत आहेत आणि मिरजमध्ये ते जाहीर सभा घेत आहेत आणि त्यामुळे उद्धव ठाकरे आजच्या सभेदरम्यान उमेदवारीबाबत काही भाष्य करतात का, चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारी संदर्भात काही महत्त्वपूर्ण घोषणा करतात का, हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि म्हणूनच उद्धव ठाकरे यांचा आजचा हा दौरा महत्त्वपूर्ण मानला जातोय। नक्कीच भूषण, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।